धरणगाव इथल्या रेल या गावामध्ये 12 वर्षाच्या मुलाचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाला। 15 मार्चला क्रिकेट खेळत असताना गणेश पाटील या मुलाचा संशयास्पदरित्या मृत्यू झालाय। यानंतर आता 2.5 महिन्यांनी गणेशचा जमिनीमध्ये पुरलेला मृतदेह पुन्हा एकदा बाहेर काढण्यात आला। जुन्या वादामधून मित्रानं छातीवरती बॅट मारून खून केल्याचा वडील नवल पाटील यांचा आरोप आहे। या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी वडिलांची पोलीस ठाण्यामध्ये पायपीट सुरू होती। यानंतर आता गणेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळ्यामधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये रवाना करण्यात आला। त्यामुळे गणेशच्या मृत्यूचं गूढ उकललं जाणार का आणि त्याच्या वडिलांना न्याय मिळणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। दिनांक 13/3/2026 रोजी रेल गावामध्ये काही लहान मुलं क्रिकेट खेळत होते। क्रिकेट खेळताना त्यातील मयत गणेश नवल पाटील याला बॅट लागली होती, त्याचा मृत्यू आला होता। परंतु त्याच्या वडिलांना त्याच्या मृत्यूबाबत शंका असल्यामुळे आज आम्ही पुन्हा त्यांचा मृतदेह माननीय तहसीलदार धरणगाव यांच्या उपस्थितीत त्यांची पुन्हा इन्क्वेस्ट पंचनामा केला आणि त्याचं मृत्यूचं नेमकं काय कारण आहे शोधून घेण्यासाठी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासासाठी वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे आम्ही पाठवलेला आहे। माझ्या मुलाच्या घटना घडण्याच्या 3 महिने अगोदर किरकोळ वाद झाला होता। त्या वादीतून माझ्या मुलाचं बॅट मारून मर्डर करण्यात आलं एमएसची शंका होती, म्हणून मी 18 मेला ईडी दाखल केली ती पारधी पोलीस स्टेशनला। त्या ईडीच्या माध्यमातून आज माझं मुलाचं मृतदेह काढण्यात आलं। आता धुळ्या मेडिकलला कॉलेजला पाठवत आहे। आता त्याच्यानंतर रिपोर्ट काय येतो त्याच्यावर समजेल होतं। आज सध्या तर चालू आहे, आता चौकशी तेच चालू आहे। मी 18 मेपासून 6 मेपासून फिरतो आहे मी। त्याच्यानंतर आज ती बॉडी काढली गेली आहे। याच्यानंतर आता रिपोर्ट आल्यानंतर काय निघतं त्याच्यावर पुढचा विषय। मला डाऊट आहे, पण माझ्या मुलाचं घातपात करून मृत्यू झाला आहे असं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।